नमस्कार मित्रांनो, मी शेतकरी पुत्र नंदू मोरे। तर मित्रांनो, आपल्या आयुष्यात इतकी दुर्दैवी घटना घडलेली आहे। तुम्हाला सांगायचं म्हणलं तर आपलं नंदू मोरे फार्मर हे यूट्यूब चॅनल चक्क यूट्यूब टीमने डिलीट केलेलं आहे। तर त्या माझ्या चॅनलचे 99,500 सबस्क्राईब कंप्लीट होते। गेलं ते आता माझं चॅनल कम्युनिटीने डिलीट केलेलं आहे आणि माझ्याकडून काय चूक झाली ही मला माहीत नाही बरं का, पण ते चॅनल माझं डिलीट झालं राव। आणि आपल्याला सवय होती व्हिडिओ करण्याची आणि ती एक प्रकारची नशा लागली होती बरं का। आणि ती त्या चॅनल डिलीट केल्यापासून मला आता करमत नाही, काय नाही, मग असं उदास एकदम वाटतंय। आणि ती माझं चॅनल यूट्यूब टीमनं डिलीट केलं। लय दुर्दैवाची घटना घडलेली आहे ती। आणि मला 12/12/2024 एक मेल केला होता यूट्यूब टीमनं आणि तुमचं चॅनल रिमूव्ह करण्यात आलेलं आहे आणि तुम्ही ह्याच्या पुढे त्या चॅनलवर आता व्हिडिओ टाकू शकणार नाही, काय नाही। तर मी एवढी मेहनत केलेली आज वायाला गेलेली आहे माझी मेहनत आणि संपूर्ण व्हिडिओसुद्धा माझी डिलीट झालेली आहे त्या। ती चॅनलवर मी व्हिडिओ आठवणीसाठी अपलोड करत होतो। माझी शेतातली ब्लॉग होती, मी कुणीकडे फिरायला गेलेलं हिकलं तिकलं त्या चॅनलवर मी समजा अपलोड केलेलं होतं। आणि तसलं मोठं चॅनल 99,500 सबस्क्रायबरचं चॅनल माझं डिलीट झालेलं आहे। आणि माझी आता आशा होती 100K होतील आणि मला सुद्धा एक सिल्वर बटन येईल म्हणून, तर त्या आशेची निराशा झालेली आहे आता। आणि सिल्वर बटनचं स्वप्न ही माझं स्वप्नच राहणार आहे असं मला वाटतंय, कारण आता नव्यानं कोणी मला सपोर्ट करणार नाही। तीच चॅनलचं नाव मी टाकलेलं आहे नंदू मोरे फार्मर। तर तीच चॅनल मी नव्यानं उभा करण्याचा प्रयत्न करणार आहे। पहिलं मी शून्यातून सुरुवात केली होती, मला धड एडिटिंग करता येत नव्हती, धड माझ्याकडे इंस्टाग्रामवर सुद्धा जास्त फॉलोअर्स नव्हते ना काय नव्हते। इंस्टाग्रामच्या अगोदर मी यूट्यूबवर आलेलो होतो आणि यूट्यूबवर मी शून्यातून सुरुवात केलेली होती। चक्क मी कमीत कमी 1.5 वर्षात 1,00,000 सबस्क्राईब कंप्लीट केलेले होते आणि तेवढं मोठं चॅनल माझं यूट्यूबनं डिलीट केलेलं आहे। मी यूट्यूबला पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे आणि ट्विटरद्वारे सुद्धा त्यांना बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे, मेलद्वारे बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण बोलून सुद्धा ते वारंवार म्हणतायत आम्ही तुमचं चॅनल आता वापस देऊ शकत नाही, आम्ही परमनंटली ती चॅनल डिलीट केलेला आहे। तर त्या चॅनलवर आपण कोणाचे कंटेंट टाकत नव्हतो, काय नाही, माझी स्वतःची कंटेंट होती आणि त्यांनी कसं काय माझं चॅनल डिलीट केलं हेच मला समजत नाही बरं का। पण असू द्या मित्रांनो, आता तुम्हालाच अजून सुद्धा मला नव्यानं सपोर्ट करायचा आहे। मी गेल्या वेळेस शून्यातून सुरुवात केलेली होती, पण ह्या वेळेस आता मी अनुभवातून सुरुवात करतोय। त्याच्यामुळं अजून सुद्धा तुम्ही मला यूट्यूबवर नक्की सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा आणि ही व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रापर्यंत सुद्धा पाठवण्याचा प्रयत्न करा, शेअर करा। सुरुवातीला मला आता फक्त 1,000 सबस्क्रायबरची गरज आहे, तर मला लवकरात लवकर 1,000 सबस्क्राईब कंप्लीट करून द्या, कारण माझं मोठं चॅनल कंपनीनं डिलीट केलेलं आहे यूट्यूबनं। लय माझं मोठं चॅनल होतं आणि लय माझी त्या चॅनलवरती स्वप्न होती बरं का। तेवढी 1,00,000चं चॅनल म्हणजे जोकचं काम नव्हतं आणि त्या चॅनलवरची व्हिडिओ सुद्धा लय व्हायरल होत होती। टाकलेला व्हिडिओ कमीत कमी 20 ते 30 हजाराच्या पुढेच जात होता, काय व्हिडिओ मिलियन्सकडे सुद्धा गेलेली होती। म्हणजे सर्रास व्हिडिओ 50 ते 1,00,000पर्यंत व्हिडिओ इजी जात होती। आणि इथून पुढं मी सुद्धा अजून प्रँक कॉल करणारच आहे, प्रँक कॉल बंद करणार नाही। आता तर उलट नव्यानं पेट घेणार आहे मी। यूट्यूबनं माझं एक चॅनल डिलीट केलं म्हणून मी हार मानणार नाही, अजून भरपूर मेहनत करीन, कष्ट करीन, दिवस रात्र मेहनत करून मी नवीन चॅनल उभा करीन। एक चॅनल गेलं म्हणून मी हारणार नाही, रडणार नाही। मला माहित आहे हा धक्का खूप मोठा आहे माझ्यासाठी, पण काय करणार आता मी, तर ते आपल्या हातातली गोष्ट नाही। एखाद्या वेळेस मोबाईल फुटला असता तर नवीन घेता आला असता, पैसे हरवले असते तर कष्ट करून कमवता आले असते, पण ती यूट्यूब चॅनल डिलीट केलंय ती काही करून आता ती मला परत भेटणार नाही। त्याच्यामुळं मी आता विचार केला, आपण हार मानायची नाही, रडायचं नाही, खचून सुद्धा जायचं नाही, तर आपण नव्यानं सुरुवात करायची। त्यावेळेस शून्यातून सुरुवात केली होती, अनुभव नव्हता, काय नव्हता। ह्या वेळेस आता अनुभवातून सुरुवात करतोय म्हणल्यानंतर व्यवस्थित समजा होत जाणार आहे आपलं। तर मित्रांनो, मी काय म्हणतोय, जेवढे माझे सबस्क्रायबर होते
तेवढ्यांनी मला ह्या माझ्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. वेदना खूप मोठी आहे ही माझ्यासाठी. मला आतून कसं तर बेकार होतंय, आता रडायला सुद्धा येतंय, पण ती रडण्याची आपली पात्रता नाही, कारण मला पहिल्यापासूनच रडून काय करायचं नाही आणि रडलेलं पब्लिकला दाखवायचं नाही. म्हणून आपण ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा जास्त रडलेलं किंवा असं वाईट वाटलेलं दाखवून देत नाही. पण धक्का खूप मोठा आहे माझ्यासाठी, खूप मोठा धक्का बसलेला आहे मला. तर मित्रांनो, ह्या धक्क्यातून कसं सावरावं हेच मला समजत नाही बरं का. कारण माझं खूप मोठं चॅनल होतं, 1 लाखाचं चॅनल माझं यूट्यूबनं डिलीट केलेलं आहे. आणि आता हे माझं नवीन चॅनल आहे, त्या चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, हीच माझी तुम्हाला विनंती आहे बरं का. तर तुम्ही सबस्क्राईब करून द्या आणि मला पुन्हा नव्याने भरभरून सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. असू द्या मित्रांनो, मी आता ह्याच्या पुढे अजून थोडे व्हिडिओ बनवितो आणि नंतर मी लगेच प्रँक कॉलला अजून सुरुवात करणार आहे. प्रँक कॉल व्हायरल होतील ही माझी आशा आहे, कारण प्रँक कॉल माझ्यासारखं कोण बनवतच नव्हतं आणि प्रँक कॉल बनवणं इतकं सोपं पण नाही. मी फक्त टिकटॉक स्टार लोकावाला, इंस्टाग्राम स्टार लोकावाला किंवा यूट्यूबर लोकालाच प्रँक कॉल करत होतो आणि त्या लोकांची नंबर काढणं इतकं पण सोपं नव्हतं बरं का. तर तेवढी मेहनत करून सुद्धा मी नंबर काढत होतो, त्यांना प्रँक कॉल टाकण्याचा प्रयत्न करत होतो आणि प्रँक कॉल करणं इतकं सोपं नव्हतं. ही यूट्यूब चॅनल मी खूप कष्टातून उभं केलेलं होतं, पण त्या चॅनलची मला यूट्यूबनं फळ दिलं नाही बरं का. माझं फळ त्यांनी खाण्याचा प्रयत्न केला. यूट्यूबनं माझं चॅनल डिलीट केलेलं आहे, समधी व्हिडिओसुद्धा माझी गेलेली आहे ती. आणि मी अजून सुद्धा प्रयत्न करणार आहे. ह्या यूट्यूब चॅनलसाठी खूप मी सहन केलेला आहे. माझ्यावरती पोलीस कंप्लेंटसुद्धा झालेल्या आहेत त्या, तरीसुद्धा मी हार मानली नव्हती. पोलीस कंप्लेंट होऊन सुद्धा मी त्यांना प्रत्युत्तर देत हसत खेळत मी प्रँक कॉल करत होतो. तर त्या माझ्या चॅनलवर जळणारी मंडळीसुद्धा भरपूर होती, विरोधक लोकसुद्धा भरपूर जळत होती, रिपोर्ट करत होती आणि त्यांनासुद्धा माझे सबस्क्राईब वाढालेले चांगलं वाटत नव्हतं बरं का. आणि ह्या महाराष्ट्रात प्रँक कॉल करणारा एकमेव म्हणलं तर मीच होतो, नंदू मोरे. असली डेंजर प्रँक कॉल करत होतो की काय सांगायचंच नाही. तुम्ही तर ती प्रँक कॉल बघतच आलेला. पण दुर्दैव माझ्या आयुष्यातला काळा दिवस म्हणलं तर 12/12/2024 ही माझ्या आयुष्यातला काळा दिवस म्हणून मी आता संबोधलेला आहे. आणि 12/12/2024 ही तारीख माझ्या आयुष्यातनं कधीच जाणार नाही. शेवटी 12चीच तारीख होती, 12चाच महिना होता, त्याच्यामुळं माझ्या आयुष्यात इतकं वाईट घटना घडलेली आहे. ती घटना आता त्या घटनेची भरपाई मला कुठल्याच स्वरूपात भेटणार नाही. जोपर्यंत माझ्या ह्या नवीन चॅनलवर मला 10K सबस्क्राईब होत नाही, ती 10,000 सबस्क्रायबर होत नाही, तोपर्यंत मला व्यवस्थित झोप येणार नाही किंवा मला त्या चॅनलची पहिल्या आठवणच येणार आहे. त्याच्यामुळं माझ्या चॅनलला ह्या नवीन तुम्ही भरभरून सपोर्ट करा, सबस्क्राईबसुद्धा करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. आणि शेतकरी मित्राला सुद्धा सबस्क्राईब करा. तुम्ही तर आता एनी टाईम दुसऱ्यावाला तर सबस्क्राईब करतायच, नाचणाऱ्या लोकाला, फालतूक लोकाला तर सबस्क्राईब करतायच, पण मला सुद्धा सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, आता भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जाता अजून एकदा हात जोडून विनंती आहे, आपलं चॅनल सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.